वारी अंतरंग बाह्यरंग. वारीचं अंतरंग आणि बहिरंग गूढ अर्थांनी भरलेलं आहे. गळ्यात तुळशीची माळ, पांढरा शुभ्र वेश, खांद्यावर पताका, हातात टाळ आणि वारीत चालताना ज्ञानोबा तुकारामांचा गजर आणि सतत अभंग गायन असा पंढरी भक्त म्हणजे वारकरी. त्याचं मुख्य दैवत श्री विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरी हा वारीचा महामंत्र. राम म्हणजे आदर्श हृदयात जपणारा, कृष्ण म्हणजे सद्गुरू आकर्षित करणारा आणि हरी म्हणजे साऱ्या लौकिक वृत्तींचं हरण करणारा. तुळस परिसरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते, तसंच तुळशीपत्र ठेवणं म्हणजे त्याग करणं. परब्रह्माशी आपण एकरूप झालो आहोत. आपल्यातील भक्त आणि परमेश्वर यातील द्वैत संपलं आहे आणि आपण अद्वैत अवस्थेत पोहोचलो आहोत. याचं प्रतीक म्हणजे वारकऱ्याच्या खांद्यावरील पताका. वारी म्हणजे ज्ञान, ध्यान, कर्म आणि भक्ती या चारही वाटा जिथे येऊन मिळतात असा हा भक्तीचा पंथराज. यालाच भक्तीचा मार्ग म्हणता येईल. याच भक्ती मार्गानं सर्व वारकऱ्यांची भक्तिगंगा पंढरीची वाटचाल करीत असते. पंढरीच्या परिसरात जातपात, गणगोत, उच्च नीच, स्त्री पुरुष, धर्म पंथ, भाषा प्रांत याचा कोणताही भेद नाही. जे आहे ते सारं विठ्ठलमय आहे. श्री विठ्ठलासमोर सारे समान आहेत. म्हणूनच सारे वारकरी एकमेकांच्या पायी डोकं ठेवतात. जे जे देखे भूत ते ते मानिले भगवंत. समोर जे काही आहे ते सर्व भगवंताचं स्वरूप आहे. वारीचं अंतरंग अत्यंत उदात्त आहे. माणसानं माणसाला देवाच्या साक्षीनं भेटायचं मंगल ठिकाण म्हणजे वारी. जीवाला भासणाऱ्या द्वैतावर वार करणारा आणि ते द्वैत नाहीसं झाल्यावर भगवंताशी प्रेमपूर्वक अभेदत्व जाणणारा तोच वारकरी. जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा बोध झाल्यावर भगवंताच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणं म्हणजे वारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. वारी म्हणजे निवारण करणारी, जन्म मृत्यूची येरझार निवारण करणारी म्हणजे वारी. अध्यात्म, तत्वज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून मानवी जीवनात ईश्वरी प्रेमाची अनुभूती घेऊन जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध करणाऱ्या सामुदायिक भक्तीचा वारी हा सरळ, साधा आणि सोपा मार्ग आहे. वारीत जनप्रवाहात एकरूप झालेला भक्त द्वैत विसरून अद्वैताच्या वाटेनं चालत असतो. समूहाशी तो एकरूप झालेला असतो. भक्तीच्या एकतेत समूहात्मकता आणि समूहात्मकतेत एकता असा अपूर्व खेळ जनसागरात निर्माण झालेला असतो. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. अशी बंधुभावाची, समतेची, समरसतेची, एकात्मतेची, संस्कारांची शिकवण पंढरीच्या वारीतून भक्तांना मिळत असते. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारी एक सकारात्मक विचार. पंढरपूर वारीत फुकटचं खायला मिळतं म्हणून बरेच जण वारीला येतात असा एक समज आहे. शहरी भागातच मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटप केलं जातं. दिंडीत तयार केलेल्या जेवणाच्या तुलनेत हे अन्नदानाचं प्रमाण 10% कमी आहे. दिंडीत चालणारा, दिंडीत असणारा वारकरी हे अन्नदान स्वीकारत नाही. वारीतील अस्वच्छता हा एक महत्त्वाचा विषय आहे. 15 ते 30 हजार वस्तीच्या गावात 10 लाख वारकरी मुक्कामाला येणार म्हणजे थोड्याफार प्रमाणात गैरसोय होणारच. पण या प्रश्नाकडे आव्हान म्हणून आपल्याला पाहता येणार नाही का? फिरत्या संडासांचा वापर आपल्याला करता येणार नाही का? 5 पदरी रस्ते,
त्यातील एक रस्ता फक्त दिंडीसाठी असं नियोजन करता येणार नाही का? कितीतरी परदेशी पर्यटक या पंढरपूर वारीकडे आकर्षित होत आहेत. परदेशी पर्यटकांना तंबूमध्ये राहण्याची सोय आणि स्वच्छतेच्या इतर सोयी असे तळ प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तयार करता येणार नाहीत का? पंढरपूर वारी ही विश्वशांतीचा संदेश देणारी यात्रा आहे. रस्ते आणि वारी तळ यात सुधारणा झाली तर देशी परदेशी वारकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढणारच आहे. यातून परकीय चलन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. 2025 साली पंढरपूर वारीत 25 लाख लोक असतील असं गृहीत धरून आपल्याला आजपासून नियोजन हाती घेता येणार नाही का? पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खेड्याकडे चला, कमी ऊर्जा वापरायला शिका, यासाठी आपण किती मोठी प्रचार यंत्रणा वापरत आहोत. गेल्या शतकात औद्योगिक विकास झाला, पण त्यामुळे तापमान वाढीतून ग्लोबल वॉर्मिंगसारखी संकटं ओढवून घेऊन आपण निसर्गाचा समतोल घालवला आहे. वातावरणातील बदलामुळे येत्या काही वर्षात दुष्काळाच्या मालिकेलाच सामोरं जावं लागणार आहे. यावर्षी पाऊस वेळेवर पडला नाही. 20% पेरण्या झाल्या नाहीत. ज्या पेरण्या झाल्या त्याही पावसाअभावी वाया जाण्याची शक्यता आहे. 100 वर्षापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. पेरण्या करून माऊलींच्या भरवशावर वारकरी वारीसाठी येऊ शकत होता. आता दिसते आहे अस्थिर परिस्थिती आणि कोरडे ढग. निसर्गाचा समतोल राखून जीवन कसं जगावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेतकरी वारकरी. तो निसर्गाच्या सान्निध्यात असतो. त्याच्या गरजा किमान असतात. शेतात श्रम करायचे, तिथंच जेवायचं, विश्रांती घ्यायची आणि दिवसरात्र शेताची काळजी घ्यायची. वारीत देखील तो किमान गरजांवर जगत असतो आणि तो माऊलींच्या समवेत असतो. माऊलींवरची श्रद्धा हीच त्याची प्रेरणा असते. लाईफस्टाईल बदला, जीवनशैली बदला. कमीत कमी वस्तूंचा उपयोग करणाऱ्या वारकरी जीवनशैलीचा अवलंब करा म्हणजे काय याचा अर्थ आपल्यासमोर नव्यानं उलगडत जाईल. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. वारकरी, शेतकरी यांची जीवनशैली जवळून पाहायची संधी वारीमध्ये मिळते. माऊलींवर त्यांची असीम भक्ती, श्रद्धा असते. माऊलींसमोर ते निरपेक्ष भावनेनं उभे असतात. भारतात 60% लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यातील 70% शेतकरी कोरडवाहू क्षेत्रात आहेत. म्हणजे पावसाळ्यात खरीपात जेवढा पाऊस पडतो त्यावर येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यांच्याकडे जगण्यासाठी इतर कोणतंही साधन नसतं, तरीही माऊलींवर विश्वास ठेवून पेरण्या करून वारीला निघायचं आणि माऊली आपल्या शेताची काळजी घेईल असा विश्वास ठेवायचा. असं अलौकिक भक्तीचं जगातलं असाधारण उदाहरण दुसरं कुठलंही नसेल. पिकलं तर ठीक, नाहीतर तसंच अर्धपोटी राहायची त्यांची तयारी असते. माऊलींनी हरिपाठात म्हटलं आहे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्तिचारी साधी येल्या. आपण नेहमी देवळात जातो, देवासमोर उभे राहतो, पण आपल्याला मुक्तीचा वारा देखील लागत नाही. आपल्या सेवेत, भक्तीत काही कमी तर पडत नसेल ना? आपल्या लक्षात येतं. निरपेक्षपणे कसलीही अपेक्षा न ठेवता आपण देवासमोर कधीही उभे राहतच नाही. नेहमी आपण देवाकडे काहीतरी सतत मागतच असतो. पांडुरंगा, विठ्ठला, तुझ्या चरणी एकच मागणं आहे. राहिलेल्या आयुष्यात एक क्षणभर तरी तुझ्यासमोर निरपेक्षपणे वारकऱ्यांसारखं असीम भक्तीत उभं राहण्याची आम्हाला शक्ती दे, बुद्धी दे. रस्त्याने भिडी ओढ नका, आपल्या दिंडीत नियमाने चला. पण आता एक शेवटचा जोगा होईल. सेंदूर बुक्का भरून बाई आली अभंगात, आली भवानी देवळात, आली भवानी देवळात, आली भवानी देवळात.
अरे अंगात आलं, अरे शराब नशे में है तो बात क्यों न उछलती, शराब मुझ में है और राम नाम से। अरे जाम पे जाम क्यों पीते हैं, जाम पे जाम क्यों पीते हैं, सारी रात गुजर जाती है। अरे ऐसा जाम पियो उसे जिंदगी सुधर जाती है। काय तू राम नाम का प्याला पिया, हरि नाम का ही घरात सगळी सुखी आहेत, पोरं बाळ वारी करतात आणि पांडुरंगानं माऊलीनं सगळी सुखी ठेवल्यात. अगदी चांगली ठेवतात सुखी, काही दुःख नाही सुख नाही. वारी करतो तशी माझं सुखदान सुख समाधी ठेवली आहे, सुख समाधी ठेवली आहे. मला कशाचा तोटा नाही. मलच माझ्या पायी ग, गुरुच माझ्या पायी ग, जसं लोणी बी याच गुळ ग, जसं लोणी बी याच गुळ ग. वारीतील निवडक प्रसंग. गोल रिंगणाच्या वेळी बरोबर मध्यभागी माऊलींची पालखी असते. चला पुढे, चला पुढे. गर्दीत जरा दम काढणार. आता आपण गोल रिंगण पाहूया.